नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे शिवसेनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे पराभवाचे कारण ठरले क्रॉस वोटिंग. नगर परिषद दिग्रसच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कल लागलेल्या निकालामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार लक्ष्मीचंदन कलोसे पवार यांचा अवघ्या 62 मतांनी पराभव झाला. याचे एकमेव कारण ठरले क्रॉस वोटिंग. शिंदेच्या शिवसेनेचे 16 नगरसेवक निवडून आले तर 8 पराभूत उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर व 1 उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदेच्या शिवसेनेचे निवडून आलेले उमेदवार व पराभूत झालेले उमेदवार यांना मिळालेल्या मतांची बेरीज 13,003 मतदान आहे. परंतु लक्ष्मीबाई चंदन कलोसे यांना मिळालेल्या मतांची बेरीज 12,193 आहे. याचाच अर्थ कलोसे पवार यांना 810 मतदान कमी झाले. या उलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 उमेदवार विजयी झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार विजयी व पराभूत झाले त्यांना मिळालेल्या मतांची बेरीज 10,750 आहे. परंतु नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या उमेदवार पंचशिला वाल्मिक इंगोले यांना 12,255 मतदान आहे. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना झालेल्या मतापेक्षा पंचशिला वाल्मिक इंगोले यांना 1,505 अधिक मतदान झाले. प्रभाग क्रमांक 1 ते 6 मतमोजणीमध्ये लक्ष्मीबाई चंदन कलोसे 531 मतांनी आघाडीवर होत्या. परंतु प्रभाग क्रमांक 7 ते 12 मतमोजणीमध्ये पंचशिला वाल्मिक इंगोले यांनी 62 मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या. अध्यक्षपदासह प्रभाग क्रमांक 4 व प्रभाग क्रमांक 5 ची फेर मतमोजणीची मागणी झाली. परंतु फेर मतमोजणीमध्ये एकाही मताचा फरक पडला नाही. 16 नगरसेवक निवडून आले असताना सुद्धा आपल्या अध्यक्षपदाचा उमेदवाराचा पराभव झाल्याने शिंदेच्या शिवसेनेत काही खुशी काही गम दिसला. तर अध्यक्षपदाच्या उमेदवार निवडून आल्या परंतु अजिंक्य म्हात्रे व रुपाली ताकपिरे देशपांडे पराभूत झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गड आला पण सिंह गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.